महापुरुषांवर तयार होणारे चित्रपट आणि त्या चित्रपटांवरून होणारे वाद यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे खालिद का शिवाजी या चित्रपटाची। येत्या शुक्रवारी रिलीज होणाऱ्या या चित्रपटाला अनेक हिंदुत्ववादी आणि शिवप्रेमी संघटनांनी जोरदार विरोध सुरू केलाय। छत्रपती शिवरायांचे 11 अंगरक्षक मुसलमान होते। छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये 35% मुसलमान होते। या चित्रपटाच्या टीमने वरील गोष्टीचे कुठलेही संदर्भ न देता किंवा त्यांच्याकडे असतील तर ते पुरावे सादर करावे, समकालीन पुरावे सादर न करता अशा पद्धतीने इतिहासाचं विकृतीकरण करून समाजामध्ये चुकीच्या गोष्टीचा पायंडा जर निर्माते पाडत असतील तर महाराष्ट्र शासन आणि सेन्सॉर बोर्ड यांनी ताबडतोब या चित्रपटाच्या प्रकाशनावरती बंदी घालावी। खालिद का शिवाजी हे चित्रपटाचं नावच मुळात चुकलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की या चित्रपटाचा जर आपण 3 मिनिटाचा ट्रेजर जर आपण पाहिला तर याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत 11 अंगरक्षक होते, त्यांच्या सैन्यामध्ये 35% मुस्लिम सैनिक होते, असे काही चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी इतिहासाचा बारकाईने अभ्यास जेव्हा करतो तेव्हा मला असं कुठेही जाणवलं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांचे 11 अंगरक्षक मुस्लिम होते। दुसरं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 35% मुस्लिम सैनिक नव्हते। याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा आणि दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही। चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय आणि त्या ट्रेलर मधील काही शब्द, काही वाक्य आणि शिवाजी महाराजांबद्दलचे काही दावे वादाचं कारण ठरले। या चित्रपटाच्या ट्रेलर मधले वादग्रस्त ठरलेले हे मुद्दे नेमके काय आहेत तेही बघा। खालिद का शिवाजी या चित्रपटाच्या नावालाच अनेकांचा आक्षेप आहे। शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 35% मुस्लिम होते या वाक्याला आक्षेप आहे। शिवाजी महाराजांचे अनेक अंगरक्षक मुस्लिम होते याही वाक्याला आक्षेप आहे। मुस्लिमांसाठी शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली या दाव्याला आक्षेप आहे। शिवाजी महाराज त्यांचे होते की आपले? चित्रपटामधील या प्रश्नालाही अनेकांचा आक्षेप आहे। खरं तर या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे। फ्रान्स मधल्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला। अजिंठा वेरूळ फिल्म फेस्टिवल मध्येही या चित्रपटाचं प्रदर्शन झालं। चित्रपट पाहण्याआधीच त्यावर आक्षेप घेऊ नये अशी अपेक्षा खालिद का शिवाजी या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी व्यक्त केली आहे।